श्री स्वामी समर्थ यांना दत्तात्रयाचे चौथे अवतार मानले जातात। श्रीपाद श्रीवल्लभ, नरसिंह सरस्वती तसेच श्री स्वामी समर्थ हे दत्तात्रयांचे चौथे अवतार मानले जातात। आज आपण या व्हिडिओमध्ये आम्ही श्री स्वामी समर्थ दत्त जयंती आपटेवाडी येथील बदलापूर मंदिरात आणि ह्या सेवा केंद्रात आम्ही कशी साजरी केली याबाबतीत संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल। सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून ते संध्याकाळी 11 वाजेपर्यंत हा उत्सव अगदी उत्साहाच्या भरामध्ये आणि खूप आनंदात साजरा झाला। यावेळेस अनेक स्वामी भक्तांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि सेवेकरी यांचा उत्साह पाहून तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल। पहाटे 5 वाजल्यापासून ते 6 वाजेपर्यंत षोडोपचारे पूजन केल्यानंतर दत्तयाग, श्री दत्तयाग हा कार्यक्रम 6 वाजल्यापासून 12:30 वाजेपर्यंत चालू झाला। 26 डिसेंबर 2023चा ही दत्त जयंतीचा कार्यक्रम अगदी उत्साहात पार पडत असताना तुम्हाला येथील प्रत्येक कार्यक्रम आणि येथील गर्दी, पूर्ण दिवसभराची गर्दी हे या व्हिडिओमध्ये संपूर्ण कळणार आहे। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। हर हर महादेव। गजानन श्रद्धा श्री स्वामी समर्थ मंदिराची भव्यता आणि आतील भव्य सजावट तसेच यासाठी केलेले पूजन हे पाहून खरंच मन भारावून जाईल। इतकं सुंदर आणि इतकं भावनायुक्त आज वाटत होतं। चिंतनात आणि पूजेत तल्लीन झालेले भक्त आणि निरंतर सेवा करणारे सेवेकरी यांची आणि इथून पूजा करण्यासाठी आलेले भटजी अनेक प्रकारचे गोष्टी आणि अनेक प्रकारच्या सेवेचे महत्त्व पटवून देत होते। पवित्र पवित्र परत दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही जेव्हा जेव्हा भगवंताचं कार्य सांगता तेव्हा तेव्हा तुमचं शरीर शुची होऊन थोडं फार गरजेचं आहे।
जेव्हा आपण प्रवास करतो तर बऱ्याचशा गोष्टीकडे लक्ष दिलं नाही पाहिजे. बऱ्याचशा गोष्टीकडे आपण लक्ष देतो, त्याच्याने आपलं शरीर अशुद्ध करून देतो. जे कानाने काही ऐकणार लोक ते आपण ऐकून देतो. नाना प्रकारचे लोकांची निंदा करणे, शिवीगाळ करणे. त्यानंतर एखाद्या वेळेस संतापामध्ये आपल्याला सध्या यज्ञ चालू आहे, तुम्ही बघू शकता मंदिरात. मग त्याला सगळ्यात प्रथम काय करावं लागतं माहिती का? आधी पोटोबा करायला लागतो. पोटात काही गेल्याशिवाय त्याला पुढचं काही सुचत नाही, आहे का नाही? मग तोंड काय होतो? उष्ट होऊन जातं आणि उष्टा तोंडाने केलेला मंत्र हा निश्चित मानला जातो. म्हणून तोंड सुद्धा शुद्ध होणं फार गरजेचं आहे. आता काय करायचं आपल्याला? आपण सकाळी इथे आल्यापासून किंवा घरून आपण पाणी पिलं, चहा पिला, आहे का नाही? थोडाफार आपल्याला जर गोळ्या चालू असेल, आता बऱ्याच लोकांना गोळ्या चालू आहे का नाही? मग आपण थोडाफार अल्प आहार पण करून घेतो. आता सगळ्यात पहिले काय? आता पाणी सोडत द्या. केशवाय नमः स्वाहा, नारायणाय नमः स्वाहा, माधवाय नमः स्वाहा, गोविंदाय नमो नमः. विष्णू नाम स्मरणं च करेसे. कसे हृदयाला जोडायचे आणि भगवंताचं चिंतन आपल्याला करायचं. बघा कसं करायचं. ओम नमो वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम वासुदेवाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम श्री कृष्ण परमात्मने. आजूबाजूच्या ज्या सुपाऱ्या ते स्थानिक देवता, ग्राम देवताच्या घराचे मुख्य हे 5 देवता असतात आणि एक महादेव. बाकीच्या जे असेल सगळं दिलंय वाटत. श्री स्वामी समर्थ मंदिराची भव्य सजावट तुम्ही इथे पाहू शकता आणि श्री स्वामी समर्थांची ही भव्य मूर्ती पाहून तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल. आणि त्या भक्तिमय वातावरणामध्ये बाहेर श्री दत्त याग चालू असताना आतील हे मंदिर आणि येथील सजावट तुम्ही इथे अनुभवू शकता. आता सर्वात प्रथम आपण काय करायला पाणी लावल्याने आपलं पूर्ण शरीर आता पवित्र होतं. कारण की दैनंदिन जीवनामध्ये 2 प्रकारचे पाप असतात, जाणता पाप आणि अजाणता पाप. म्हणून दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही जेव्हा जेव्हा भगवंताचं कार्य सांगतात तेव्हा तेव्हा तुमचं शरीर सुजीवभूत होणं फार गरजेचं आहे. जेव्हा आपण प्रवास करतो सकाळचं निसर्गरम्य वातावरण आणि त्यामध्ये मंत्रमुग्ध होऊन बसलेले दत्त यागासाठी बसले हे सगळे सेवेकरी, त्यामध्ये वेळ कसा गेला हे कळालंच नाही. आणि उष्टा तोंडाने केलेला मंत्र हा निश्चित मानला जातो. म्हणून तोंड सुद्धा शुद्ध होणं फार गरजेचं आहे. आता काय करायचं आपल्याला? आपण सकाळी इथे आल्यापासून किंवा घरून आपण पाणी पिलं, चहा पिला, आहे का नाही? थोडाफार आपल्याला जर गोळ्या चालू असेल, आता बऱ्याच लोकांना गोळ्या चालू आहे का नाही? मग आपण थोडाफार अल्प आहार पण करून घेतो. आता सगळ्यात पहिले काय? आता पाणी सोडत द्या. केशवाय नमः स्वाहा, नारायणाय नमः स्वाहा, माधवाय नमः स्वाहा, गोविंदाय नमो नमः.
विष्णू नाम स्मरणं च करे तसे हृदयाला जोडायचे आणि भगवंताचं चिंतन आपल्याला करायचं. बघा कसं ओम वासुदेवाय नमः ओम अनिरुद्धाय नमः ओम मोक्षदाय नमः ओम अतुलाय नमः ओम भूपेंद्राय नमः ओम श्री कृष्ण परमात्मने काल काल बंधुरास मंगलोल भक्तरा काशिका पुरादिनाथ काल भैरव मंगले हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय वंदना वंदना भैरव के चरणों में बार बार वंदना 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 भैरव के चरणों में कोटि कोटि वंदना सूरजं समाज कल्लमाणि बालिकालं श्यामकाय देव अक्षरं निरामय देवमित्रमं प्रभुर्विचित्रताण्डवप्रिय आदिमा पुरादिनाथ कालभैरवमङ्गले हरि ओम नमः शिवाय कोटि कोटि वन्दना भुवने भुवनिराय मन्त्रयन्त्रदारुविकरा भक्तवत्सलस्य रक्तवत्सलोकविकरा नीलकण्ठवत्सलेव चित्तराजगणे आदिका पुरादिनाथ कालभैरवमङ्गले हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हर बार वंदना हर बार वंदना भैरव के चरणों में बार बार वंदना हर बार वंदना हर बार वंदना भैरव के चरणों में कोटि कोटि वंदना धर्मते दुकाल तुम्हारे लाए जीवन लखन जियाए श्री रघुवीर हरष मुर लाए रघुपति गिन्ने बहुत बढ़ाई तुम मत प्रिय भरतई सब माई सहस्र बदन तुम. काही काल भैरवाष्टकम, हनुमान चालिसा आणि काही मंत्र घेतल्यानंतर भूपाळी आरती 8 वाजताची भूपाळी आरती सुरू झाली. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ महाराज श्री गुरु साक्षात परब्रह्म अखिल व्यापुनी पुरनासी जागृत होई आत्मय राम अनाम सचिद सुख अनधाम गुरु साक्षात परब्रह्म ओळखती दीप्ती रूप ससी गायत्री अनंत नारा जगत अनादि खेळ सुरू झाला अहं ज्ञान जीवा भ्रम झाला विश्व दुःखी जागृत होई आत्मया राम विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रीमन्महागणाधिपतये नमः श्री कुलदेवताय नमः श्री आकाशे बद्ध करुणिया तोडीने
भव भयारे। जय जय सद्गुरु स्वामी समर्था, आरती करू गुरुवर्या रे। अगाध महिमा तव चरणांचा, वर्णमत्वा घरिले अगणित अवतारा। श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती दातारा। जय सुरमती अति अधिक दीन परी, आलो शरण तुला। कृपामूर्ते निज स्वरूपे रमणी, उद्धरी दासाला। जय हंसयात्मज श्री दत्तात्रय, आरती अवधूता। सिद्ध मुकुट सर्वेश्वर परमेश्वरा, गुरुर् साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ, 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 श्री। सकाळच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये आपटेवाडी येथील मंदिरात श्री स्वामी समर्थ नामाचा जप चालू होता। स्वामी भक्त हो, सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंतचा जो शूटिंग आहे, तो शूटिंग एकाच व्हिडिओमध्ये बसू शकत नाही, म्हणून दुसरा भाग, या दत्तजयंतीचा दुसरा भाग तुम्ही नक्की पहा, ज्यामध्ये यज्ञाची पूजा, यज्ञ कशी पेटली गेली, शिवाय काही चमत्कारिक गोष्टीसुद्धा तुम्हाला पाहायला भेटतील। निरंतर सेवा करणारे सेवेकरीसुद्धा तुम्हाला पाहायला भेटतील। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा।